नमस्कार मंडळी, नव्या रेसिपीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज करायचं आहे गावरान कोंबडीचं चिकन. बघा मस्तपैकी असं 1 किलो गावरान कोंबडीचं चिकन घेऊन आलोय. बघा हे अद्रक आणि लसण खलबत्त्यात कुटलेलं आहे. बघा आधी तेल गरम करायला ठेवलं होतं, त्याच्यामध्ये कांदा टाकला होता. त्याच्यात अद्रक लसण पेस्ट टाकून द्यायची खलबत्त्यात कुटलेली. मिक्स करून घ्यायचं. थोडं चिकन टाकून द्यायचं. चिकन फ्रेश मध्ये धुतलेलं आहे हे बघा. चिकन टाकून झाले वरून कोथिंबीर टाकायची थोडी अशी. कोथिंबीर टाकली की चांगला फ्लेवर येते, जरा खायला मग मजा येते. मग चिकन गावरान चिकन आहे हे. हळद टाकायची थोडी. झाकून ठेवायचं. हे बघा थोडं वाफवून घेतलं ना मग मिक्स करायचं हे. मिक्स करून घ्यायचं हे चांगलं. आज मजाच येणार आहे गावरान कोंबडीचं चिकन खायला. बघा पाणी काहीच नव्हतं टाकलं तरी पाणी सुटलंय त्याला. हे बघा किती पाणी सुटलंय त्याला. त्याच्या अंगचंच पाणी आहे आणि अंगच्या पाण्यात शिजू द्यायचं म्हणजे चांगली चव येते त्याला. हे बघा टोपलीत पाणी ठेवायचं. गरम पाणीच टाकायचं चिकनला कधी बी, त्याच्यामुळे आपल्या कालवणाच्या आहे ना चव बिघडत नाही. गरम पाणी झालं होतं टाकून दिलंय त्याच्यात. मस्तपैकी गरम पाण्यामध्ये आपलं गावरान चिकन उकळायला लागलंय. हे बघा शिजलंय का बघू. ते शिजलंय. आता 2 मिनिटातच शिजणार आहे हे. बघा आपलं चिकन आहे ना मस्तपैकी शिजलेलं आहे. गॅसवर लोखंडाचा तवा ठेवलाय आणि कांदा भाजायला ठेवलाय. वरी तव्यावर टाकलाय. कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे. चिकन साठी मसाला तयार करायचा आहे आपल्याला. ओके खडे मसाले, तर हे खडे मसाले सगळे टाकून द्यायचे त्या मसाल्यात भाजून घ्यायचे. तर त्याच्यात लवंगा आणि मिरे बी ऍड करायचे. तर धने चांगले बघायचे, धने बी भाजून घ्यायचे. तर कांद्या बरोबर दगडफूल टाकले भाजायला. बाकीचा खडा मसाला टाकलाय सगळा, हे बी भाजून घ्यायचा चांगला. धने धने भाजायचे. तर मसाला असा भाजला ना बऱ्यापैकी, वरून तेलाची धार सोडायची. मग अजून प्रॉपर मसाला भाजला जाते. मिरे टाकले भाजायला. असा मसाला काळपट झाला ना सगळा, एकदम भारी भाजला ना खरपूस असा, काढून घ्यायचा. याला थंड होऊ द्यायचं. याची पेस्ट काढायची आहे मसाल्याची. हे बघा
एकदम भारी आयडिया केली या. कोथिंबीरनं ती मसाला आहे का ते मिक्सरच्या भांड्यात टाकलाय, म्हणजे त्या मसाल्याचं तेल आहे ना ताटाला लागत नाही. आता याची सगळीची पेस्ट काढून घ्यायची चांगली. हे बघा लसण आणि अद्रक हे खलबत्त्यात कुटायचे, अजून फोडणी द्यायची आपल्याला. खसखस आहे, खसखस बी भाजून घ्यायची आहे. एकदम भारी बेत इकडे आज. बघा ही खसखस आहे ना आपल्या उकळात काढली या, दगडाचं उकळ आहे हे. चांगली बारीक करायची आता ही उकळामध्ये खसखस. हे बघा एकदम बारीक व्हायला लागली या. त्याच्यामध्ये थोडं पाणी ऍड केलंय बारीक होण्यासाठी. फोडणी द्यायची आता. गॅसवर बघून ठेवलंय, त्याच्यामध्ये अशी अर्धी वाटी तेल टाकलंय आणि खलबत्त्यात कुटलेली पेस्ट आहे ही अद्रक आणि लसणाची. त्याला चांगली परतून घ्यायचं या पेस्टला. असं मस्त येतंय उगं झणझणीत गावरान चिकन. पेस्ट चांगली अशी परतली या. घरगुती लाल तिखट आहे 1 चमचा टाकले. आपण खडे मसाल्याचे घेतले होते का ते मिक्सर मध्ये पेस्ट करून घेतलेले, तर ते टाकायचे. त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय. शिजवलेलं आपण गावरान चिकन हे टाकायचं आणि याला मस्त मसाल्यामध्ये आहे ना थोडासा फ्राय करून घ्यायचं आधी. हे बघा हे मसाले ज्याच्यामध्ये काढले होते ना आपण ते भांडे इसळून टाकले मध्ये. हे बघा टोपल्यात आपण उकड काढली होती ती टोपले विसळून टाकले. आपल्याला जेवढी भाजी पाहिजे ना तेवढं पाणी टाकायचं. वरून थोडं मीठ टाकायचं. आपल्याला जेवढं पाहिजे आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं. याला झाकून ठेवलं होतं थोड्या वेळ उकळी फुटूस तर. हे बघा मस्त पैकी उकळी फुटली. आगा गा 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 गा. आज तर नंबर 1च येत आहे बाबा. गावरान कोंबडीचं चिकन आहे. आगा गा गा. हे बघा वरून थोडी कोथिंबीर टाकायची. मंडळी या जेवण करायला.